साथ तुमची बातमी आमची। मांजरे येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। उज्ज्वला वारुळे असं खून झालेल्या पत्नीचं नाव आहे, नागनाथ वारुळे असं आत्महत्या केलेल्याचं नाव आहे। याबाबत पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ श्रीधर केदार यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागनाथ वारुळे हे मूळचे तुळजापूर तालुक्यातील रायखेल गावातील राहणार आहेत। मांजरीमध्ये त्यांचे 2 भाऊ फळ विक्रीचा घाऊक व्यापार करतात। नागनाथ वारुळे हे 6 महिन्यांपूर्वी गावाकडून पुण्यात आले। ते भावांबरोबर केळी आंबे यांचा विक्रीचा व्यवसाय करू लागले। गावाकडून शेतकऱ्यांकडून फळे घेऊन ते पुण्यात विक्री करत असत। त्यांना 11 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा आहे। त्यांचे भाऊ मांजरी खुर्दमध्ये इमारत बांधकाम करत आहेत, तसेच ते राहत होते। 13 मे रोजी तळमजल्यावर त्यांची दोन्ही मुले झोपली होती। हे दोघे पती पत्नी वरच्या मजल्यावर झोपले होते। 13 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नागनाथ वारुळे यानं पत्नीचा गळा दाबून तिचा खून केला। त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। हा प्रकार पाहून वाघोली पोलिसांना कळवण्यात आले। त्या खोलीत उज्ज्वला या बिछाण्यावर पडलेल्या होत्या। बाजूला लोखंडी हातोडा, चाकू आणि रक्ताने माखलेली ओढणी आढळून आली। उज्ज्वला यांच्या अंगावरील घावावरून नागनाथ यानं मारहाण करून त्यानंतर ओढणीनं गळावळून खून केल्याचं दिसून आलं। पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।